नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इतिहास राज्यशास्त्र पाठ दुसरा आहे. भारत 1960 नंतरच्या घडामोडी. आपल्याला माहिती आहे इसवी सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालो. 1950 मध्ये आपण संविधानाचा स्वीकार केला. 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान लिहून पूर्ण झालं आणि 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक राज्य जे आहे ते अस्तित्वात आलं. सार्वभौम लोकशाही राष्ट्र आपलं निर्माण झालं. आपलं सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झालं. आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या वंशाचे लोक एकत्रितरित्या राहत असलेले आपल्याला दिसून येतात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्न जे आहे ते सोडवायचे होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्यासमोर अनेक प्रश्न होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य मिळवणं हा सर्वात मोठा भाग आपल्यासमोर असताना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाचे अनेक प्रश्न आपल्या देशासमोर होते. नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावरती भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा आणि देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग म्हणून त्या काळामध्ये स्वीकारला गेला. निवडणुकांचं यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य जे आहे ते प्राप्त करणं शक्य झालं. कारण लोकशाहीवरती आपला पूर्णतः विश्वास होता म्हणून आपल्याला राजकीय स्थैर्य जे आहे ते प्राप्त करता आलं. राजकीय स्वरूपाची अराजकता किंवा अस्थिरता ही देशाला मारक असते, म्हणून राजकीय स्थैर्य जे आहे ते प्राप्त करणं आपल्याला शक्य झालं. याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठी कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा ज्या आहेत त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आपण केला आणि तो प्रयत्न कशा पद्धतीनं केला या अनुषंगाने 1960 नंतरच्या सर्व घडामोडी आपल्याला या पाठाच्या अनुषंगाने अभ्यासायच्या आहे. मग 1960 नंतरचं दशक, 1970 नंतरच्या दशकामध्ये घडलेल्या घडामोडी, 1980 नंतरच्या दशकामध्ये घडलेल्या घडामोडी, 1990 नंतरच्या दशकामध्ये घडलेल्या घडामोडी, या सगळ्या घडामोडी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. मग त्या अनुषंगाने आपण पहिलं दशक बघणार आहोत. पहिलं दशक म्हणजे पहिला भाग आपण बघणार आहोत. 1960 नंतरचं दशक. भारताच्या राजकीय परिस्थितीवरती परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी या दशकामध्ये घडलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेलं गोवा आहे, दमण आणि दीव आहे, या प्रदेशांची मुक्तता करणं सुद्धा महत्त्वाचं होतं आणि ती मुक्तता आपण त्या काळामध्ये केली. कारण आपण स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा काही संस्थानं जी आहे ही स्वायत्त होती. त्यातलंच काही संस्थानं स्वायत्त असल्यामुळे त्या संस्थानांचं विलिनी करण्यासाठी सुद्धा ते संस्थानं विलीन व्हावे हा एक सुद्धा आपल्या समोरचा एक प्रश्न होता. त्यापैकी पोर्तुगीजांची राजवट असलेला गोवा, दीव आणि दमण या प्रदेशांची मुक्तता आपल्याला करावी लागली. संघराज्याचा भाग त्यांना बनवावा लागला. उत्तरेकडील सीमेरेषेवरती भारत आणि चीन यांच्यामध्ये 1950 पासूनच तणाव वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचा परिणाम दोन्ही देशातील सीमारेषेच्या युद्धामध्ये पाहायला आपल्याला मिळाला आणि हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 1962 मध्ये जे झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचं नेतृत्व केलं. त्या काळामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 1964 मध्ये भारताचे प्रधानमंत्री पंडित नेहरू यांचं निधन झालं आणि यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री आपल्या भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या काळामध्ये 1965 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये
पुन्हा काश्मीर प्रश्नावरून पुन्हा वाद किंवा पुन्हा युद्ध आपल्याला झालेलं दिसून येतं. सोव्हिएत युनियननं दोन्ही देशामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनीच दिलेली होती. त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांचं महत्त्व समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा दिलेली होती. 1966 मध्ये ताश्कंद इथे लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं आणि 1966 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या प्रधानमंत्री झाल्या. यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचं धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठं आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरलं आणि या आंदोलनाचं नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तिवाहिनीने केलं होतं. त्याच्यानंतर 1960च्या दशकामध्ये कुठल्या घडामोडी घडल्या त्या आपल्याला दिलेल्या आहे. 1960च्या दशकानंतर 1970च्या दशकातल्या घडामोडी आपण आता पाहणार आहोत. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं आणि त्याची परिणती स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये झाली. ज्यावेळेला पाकिस्तान स्वतंत्र झाला 1947लाच आणि भारत सुद्धा स्वतंत्र झाला, त्यावेळेला भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानचा असलेला भाग असा जो भाग होता 1971 मध्ये ज्यावेळेला युद्ध झालं त्यावेळेला पूर्वेकडचा जो भाग आहे तो भाग स्वायत्त झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याची परिणती 1971ला ज्यावेळेला भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या युद्धाचा परिणाम म्हणून बांगलादेशाची निर्मिती झाली आणि शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारतानं 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरण इथं जमिनी अंतर्गत अणुचाचणी घडून आणली. 1975ला सिक्कीमच्या जनतेनं भारतीय संघराज्यामध्ये सामील होण्याच्या दृष्टीनं मतदान केलं आणि त्यानुसार सिक्कीम जो आहे आपला भारतीय संघराज्याचा एक अविभाज्य घटक बनला. 1974 मध्ये इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारामध्ये शासकीय यंत्रणेचा 1974ला इंदिरा गांधी यांनी निवडणुकीमध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा ठपका अलाहाबाद उच्च न्यायालयाने ठेवल्यामुळे या विरोधामध्ये देशव्यापी संप आणि निषेध झाला. त्याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामुळे आपल्या देशातली राजकीय परिस्थिती जी आहे ती गुंतागुंतीची झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून शासनाने संविधानातील जी तरतूद आहे आणीबाणीची त्या आणीबाणीविषयक तरतुदीच्या आधारे राष्ट्रीय स्वरूपाची आणीबाणी जाहीर केली आणि राष्ट्रीय स्वरूपाची आणीबाणी जाहीर झाली. राष्ट्रीय आणीबाणीचा कार्यकाळ जो आहे तो कार्यकाळ साधारणतः 1975 पासून तर 1977 पर्यंत राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर सार्वत्रिक स्वरूपाच्या निवडणुका घेतल्या गेल्या. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्ष एकत्र आले आणि या विरोधी पक्षाने एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या काँग्रेस पक्षाचा पराभव झाला निवडणुकीमध्ये आणि मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वातील जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं. जनता पक्षाचं सरकार जे आहे ते आपापसातील मतभेदांमुळे जास्त काळ मात्र टिकू शकलं नाही. त्याच्यानंतर चरण सिंग हे प्रधानमंत्री झाले. त्यांचं सरकार सुद्धा अल्पकाळ टिकलं
1980 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि पुन्हा श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष जो आहे तो पुन्हा सत्तेवरती आला. तर 1980च्या दशकामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नवीन आव्हानं जे आहे ती समोर आलेली दिसून येतात. नवीन राजकीय स्वरूपाची आव्हानं, त्या आव्हानांना सामोरं जाण्याची वेळ 1980च्या दशकामध्ये आली. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी 1980च्या दशकामध्ये आंदोलन केलेलं होतं. उग्र स्वरूप धारण केलं होतं या आंदोलनाने. या आंदोलनाला पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांच्या विरोधामध्ये जी लष्करी कारवाई केली गेलेली होती त्या संदर्भातली सविस्तर माहिती ऑपरेशन ब्लू स्टार म्हणून आपल्याला पुढच्या पाठामध्ये दिलेली आहे, ती आपण त्या ठिकाणी अभ्यासू. याच दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या सुरक्षा रक्षक पथकातील एका रक्षकानेच त्यांची हत्या केली. त्यानंतर 1984 मध्ये राजीव गांधी यांनी प्रधानमंत्री म्हणून सूत्र हातात घेतली. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या सुधारणा राजीव गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तसंच नंतरच्या काळामध्ये आपण जर विचार केला तर पुन्हा राजकीय स्वरूपाची अस्थिरता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचं धोरण हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान मानलं जातं. हे सुद्धा सरकार अल्पकाळ टिकलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 1990 मध्ये चंद्रशेखर हे भारताचे प्रधानमंत्री झाले. आपल्याला कृती सोडवा म्हणून कृतीपत्रिकेत विचारलं जातं आपल्या देशामध्ये पहिले पंतप्रधान कोण झाले, त्याच्यानंतर कोण झालं, क्रमाने तो क्रम आपल्याला त्या ठिकाणी कृतीपत्रिकेमध्ये बऱ्याचदा प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारला जातो. 1990 मध्ये चंद्रशेखर हे भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचंही सरकार अल्पकाळ टिकलं आणि 1991 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान दुर्दैवी घटना घडली. श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेनं राजीव गांधीजी यांची हत्या केली. असं 1980च्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला सुद्धा सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर 1991 नंतर कुठले बदल झाले ते या ठिकाणी दाखवलेले आहे. 1991 हे वर्ष भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वाचं मानलं जातं. सोव्हिएट युनियनचेच या सुमारामध्ये विघटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ज्यामुळे जगातील शीतयुद्ध जे आहे ते संपलं. शीतयुद्ध जे आहे प्रत्यक्ष युद्ध न होता युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होणं, दोन राज्यांमध्ये, दोन देशांमध्ये, अशा प्रकारे अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेलं होतं. 1960च्या दशकानंतर ते 1991 मध्ये सोव्हिएट युनियन म्हणजे रशियाचं विभाजन झालं आणि त्यामुळे शीतयुद्ध जे आहे ते थांबलं, ते संपलं. भारतात PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वामध्ये शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल घडून आणले. याच काळामध्ये अयोध्या येथील राम जन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न जो आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेला आपल्याला पाहायला मिळतो. नंतरच्या काळामध्ये 1996 ते 1999 या काळामध्ये भारताच्या लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. स्पष्ट बहुमत म्हणजे 2/3 बहुमत. एकूण सभासदांपैकी 2/3 सभासद कुठल्याही एका पक्षाचे त्या ठिकाणी निवडून आलेले नाही की ज्या अनुषंगाने कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल. म्हणून अनेक प्रधानमंत्री या काळामध्ये सत्तेवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी होते, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल हे प्रधानमंत्री या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळाले.
1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये त्यांना फारसं यश आलं नाही. 1998 मध्ये भारताने आणखी काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं. 1999 मध्ये कारगिल क्षेत्रामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून पुन्हा युद्ध झालं. त्याच्यामध्ये सुद्धा भारताने यश मिळवलं आणि पाकिस्तानचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. पुढची घटना आपल्याला लिहिली आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये 1960 नंतरच्या घडामोडीमध्ये. आर्थिक दृष्टीने जर का आपण विचार केला तर अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य असलेली आपल्याला दिसून येतात. कुठली कुठली बघा, अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण, त्याच्यानंतर आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही 3 वैशिष्ट्य आपल्याला स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची पाहायला मिळतात. भारतामध्ये उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचं होतं. त्या अनुषंगाने नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची म्हणून योजना आयोग जो आहे तो निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुद्धा सुरू केल्या गेल्या. योजना आयोगाची निर्मिती का झाली तर या कारणाने योजना आयोगाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते की भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचं होतं. त्याचप्रमाणे नियोजनाद्वारे सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा होता आणि त्या अनुषंगाने अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणून भारतामध्ये योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुद्धा सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. 1991 मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरुवात केली आणि आर्थिक सुधारणांनाच आर्थिक उदारीकरण असं संबोधलं जातं. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीत झाली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. उद्योग, वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी आणि भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केल्या. त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला दिलेलं आहे. भारताने स्वावलंबनासाठी जे प्रयत्न केले त्यात 2 महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. वर्गीस कुरियन यांच्या दुग्ध उत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगानं भारतामध्ये दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं, ज्याला धवल क्रांती असं संबोधलं जातं, धवल क्रांती असं म्हटलं जातं. त्याचबरोबर डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया सुद्धा घातला. अणुशक्तीचा वापर कशासाठी केला जातो किंवा अणुशक्तीचा वापर कशासाठी आम्ही करतो तर अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती आहे. त्याचबरोबर औषधं आणि संरक्षण त्या दृष्टिकोनातून, तसंच शांततेच्या कारणासाठी करण्याचा भारताचा भर होता. ही गोष्ट आपण जगाला दाखवून दिली. 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशामध्ये सोडला गेला. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम आहे आणि त्या अंतर्गत अनेक उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडलेले आहेत आणि अजून आपण त्यामध्ये प्रगती साधलेली दिसून येते. सामाजिक क्षेत्रामध्ये कुठले बदल झाले तर देशातील महिला आणि बाल कल्याणाच्या सर्वांगीण विकासाला
चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे केले गेले त्याच्यामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा या 2 कायद्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तसंच 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीनं स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. आपल्या संविधानामध्ये, आपल्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते 2/3 बहुमताने. संविधान दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती आपण याच्या आधी अभ्यासली असेल किंवा आपल्याला राज्यशास्त्र या विषयामध्ये अभ्यासण्यासाठी आहे. त्याच्यासाठी तो क्रम आहे. पहिल्या सभागृहामध्ये तो प्रस्ताव मांडायचा, दुसऱ्या सभागृहामध्ये तो पाठवायचा, 2/3 बहुमत त्याला मिळवायचं आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे तो सहीसाठी पाठवला जातो. अशा पद्धतीनं राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी रूपांतर अशा प्रकारे कायद्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाते. अशी 73वी आणि 74वी संविधान दुरुस्ती त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. संविधानकारांना असं वाटलं होतं की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधीपासून वंचित राहावं लागेल, म्हणून त्याच्यावरचा उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन केला गेला. 1978 मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी एक आयोग नेमला गेला. विविध सेवा आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचं धोरण स्वीकारलं गेलं. तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC ST या संदर्भामध्ये या जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही याच्यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेनं आणि आत्मसन्मानानं जगता यावं म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी, ज्याला आपण ॲट्रॉसिटी असं म्हणतो, असा ॲट्रॉसिटीचा कायदा संमत केला गेला. मागास समाज घटकांना उच्चवर्णीयांची कुठली भीती वाटू नये, त्यांची हिंसा होऊ नये, त्यांचं दडपण त्यांच्यावरती कुणी आणणार नाही, दडपशाहीचं धोरण त्यांच्या विरोधात कुणी स्वीकारणार नाही, आत्मसन्मानानं त्यांना जगता यावं या उद्देशानं 1989 मध्ये शासनाने अशा प्रकारे अत्याचार विरोधी म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा जो आहे तो पारित केला, तो पास केला. त्याच्यानंतरचा भाग आपल्याला जो दिलेला आहे तो दिलेला आहे जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये. आता जागतिकीकरण आपल्याला भूगोलामध्ये सुद्धा आहे. जागतिकीकरणाचा भाग आपण भूगोलामध्ये सुद्धा याच्या आधी अभ्यासलेला असावा किंवा आता याच्या नंतरच्या प्रकरणांमध्ये आपल्याला तो अभ्यासण्यासाठी दिलेला असेल. जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचा बदल आपण अनुभवला. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये बदल घडून आणले. त्यातील काही बदलांची चर्चा वरच्या काही परिच्छेदांमध्ये, वरच्या काही मुद्द्यांमध्ये आपण केलेली आहे. जागतिक पातळीवरती अशा अनेक क्षेत्र आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत हा उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळतो. G20 आणि ब्रिक्स. उदाहरणार्थ ब्रिक्स म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये या 6 देशांच्या आद्याक्षर एकत्र घेऊन ते नाव त्याला दिलेलं आहे. त्या ब्रिक्स संघटना आपण म्हणतो, जागतिक पातळीवरची आंतरराष्ट्रीय संघटना, ज्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया,
चीन आणि साऊथ आफ्रिकेचा समावेश होतो. यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश म्हणून नावारूपाला आला. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने या काळात अनुभवली. भ्रमणध्वनी आपण मोबाईल म्हणतो आणि आंतरजाल म्हणजे इंटरनेट, उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभर पसरल्या. राजकीय क्षेत्रामध्ये एक स्थिर लोकशाही कशी यशस्वी कार्य करेल या अनुषंगाने भारताने जगाला एक आदर्श दाखवला आणि म्हणून त्याचा परिणाम भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीमध्ये खूप मोठा बदल आपल्याला या अनुषंगाने पाहायला मिळाला. आणि हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी असतील, त्यांचा पेहराव, त्यांचा पोशाख असेल, भाषेच्या संदर्भातला असेल, समजुती असतील, यातून तो आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीने 1960 नंतरच्या दशकांमध्ये या सगळ्या घडामोडी घडलेल्या आपल्याला दिसून येतात. हे सगळे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. समजलं? ठीक आहे. धन्यवाद.